श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि मी तुला जे काही या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो ते तुझ्यासाठी चमत्कारिक असेल आणि ते तुझ्या आयुष्यात तुला एक नवीन दिशा, एक नवीन वळण देणारे आणि तुझ्या आयुष्याला सार्थकी करणारे ठरणार आहे. तेव्हा या संदेशाला न वगळता संपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर. तुला जे काही आवडत आहे त्यावर बोट ठेवून ते पुढील ऐक. ते तुझ्यासाठीच असेल आणि इच्छा असेल तर संपूर्ण संदेश ऐक, कारण यात तुझ्यासाठी तुझे भाग्य परिवर्तित करणारे आशीर्वाद मी तुला या माध्यमाच्या द्वारे देऊ इच्छितो. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद हे तुझे सर्व काही दुःख हरण करेल, तुझ्या यातना दूर करेल. जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या मनातील ती मोठी इच्छा देखील पूर्ण होईल. बाळा, शत्रू कितीही तुमच्या दुःखांचा खूप काही भरभराट करू इच्छित असले तरीही ते आता त्यांना शक्य करता येणार नाही. कारण जिथे तुम्ही देवाचा धावा करता, देवाकडे येता, देवाकडे जे काही मागू इच्छिता तेच देव तुम्हाला देण्यासाठी आज तुमच्या पुढे प्रगट झाले आहेत. माऊली सांगतात, तुमचे शत्रू तुमच्या दुःखांचा आनंद घेत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण तुझी वेळ बदलायला मी येथे आलो आहे. जेव्हापासून तू धावा सुरू केला आहेस, तुझ्या मनात ती प्रार्थना केली आहेस, तेव्हा आता त्यांची झोप उडवून टाकणारे काही असे त्यांच्यासोबत घडणार आहे जे तुला वारंवार दुःख देऊ इच्छितात, तुझे नुकसान करू इच्छितात. पण आता त्या तुझ्या दुःखामध्ये ज्यांना आनंद मिळतो आहे, आज त्यांच्या केलेल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी ते तत्पर होतील. कारण देवाची तशी इच्छा आहे. पण तू जर तुझ्या मनापासून त्यांच्या विरोधात माझ्याकडे त्यांना मुक्त करण्यासाठी प्रार्थना करशील तर ते देखील घडून येईल आणि ते त्यातून मुक्त होतील. पण ज्यांना त्यांना आपल्या कर्माचे माप हे मोजावेच लागते, हे लक्षात ठेवून त्यांनी कर्म करावे. कारण जेव्हा कुणीही कर्म करतात त्या मागील पुढील विचार करणे हे तितकेच मानव जातीला आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही कुणाचे मन दुखावता तेव्हा त्या दुःखित मनातून जे काही बाहेर येते ते तर आशीर्वाद नसतात ना. मग निरंतर लक्षात ठेवा, कुणाचेही मन दुखावू नका, कुणाचाही अपमान वारंवार करू नका. एखाद्या वेळेस अवधानाने तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्यासाठी देव तुम्हाला माफी देईल. पण जे कोणी निरंतर कुणाचे मन दुखावत असतील, कुणाच्या मनाला वेदना व्हाव्या असे वागत असतील तर त्यांना ती शिक्षा तुम्ही न म्हणताही प्राप्त होईल. बाळा, मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे याचा अनुभव तुला येईल. तुझ्या त्या शत्रूंना योग्य ती शिक्षा करणारे दैवी काही कार्य घडणार आहे. तेव्हा आता निश्चिंत असावे. पुढील काळ तुझ्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येत आहे.
तू तुझ्या कुटुंबासह त्या आनंदाचा उपभोग घ्यावा हे दैवी योजना आहे. आता निश्चिंत रहा. स्वामी माऊली म्हणतात, कधी कधी तुम्ही जे काही मागत असता ते मिळण्याचे तुम्हाला देवही निश्चित करतात. पण तुम्हाला तो धीर, तो संयम ठेवावा लागेल. कारण देवाची कृपा काय आहे हे तुम्ही या दिवसात अनुभव करणार आहात. ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले आहे, आता त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. वारंवार त्यांच्या मनातून तुमची माफी देखील मागितल्या जात आहे. देवाजवळून काहीही लपलेले नाही. जर तू या क्षणाला तुझ्या त्या प्रियजनांसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस आणि तुझे ते नाते घट्ट व्हावे, प्रेमासहित तुला प्राप्त व्हावे अशी तुझी अपेक्षा आहे, तर ते आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देत आहे. आता इथून पुढे ज्यांच्या नात्यात तो दुरावा होता, काही क्लेश, काही कलह असे निर्माण झाले होते, ज्यांनी ते निर्माण केले होते, ते आता स्वतःला त्या कार्यांबद्दल लज्जास्पद अनुभव करत आहेत. तेव्हा आता तू निरंतर देवाच्या ध्यानात राहून तुझ्या त्या नात्यासाठी जी काही प्रार्थना केली आहेस, तेव्हा आता ते नाते अधिक घट्ट होऊन तुम्हाला तुमचे प्रेमाचे आनंद आणि त्या खूप काही अशा समस्या संपताना दिसून येतील. जिथे दैवी आशीर्वाद येतो तिथे काहीही मागण्यासारखे उरत नाही. तुम्हाला कुठल्याही स्थानी जी काही कमतरता भासत होती, ती देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे. देव म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसेल. कारण याचा अनुभव तू घेशील की मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला माझे अनुभव येऊ लागतील. तू जेव्हा प्रार्थना करत आहेस तेव्हा तुला ते प्रेम, ते आनंद, ते कुटुंबातील आनंदाचे क्षणही दिल्या जातील. तुला वाटणारी चिंता, त्या नात्यांबद्दल वाटणारा दुरावा समाप्त करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवत आहोत. तेव्हा आता निश्चिंत रहा, पुढे चालत राहा. कारण तुम्हाला तुमच्या कर्मातूनच अधिक काहीतरी फळ प्राप्त होणार आहे, ज्याची कधी तुम्ही अपेक्षा देखील केलेली नव्हती. पण आता ते तुम्हाला प्राप्त होण्याची एक संधी चालून येईल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. मला माहीत आहे काही गोष्टी आज कठीण वाटत आहेत, पण उद्या चालून तुम्ही ते देखील प्राप्त करणार आहात, जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे. बाळा, तुझा देव अशक्यही शक्य करणारा देव आहे. विश्वासाने तू या संदेशापर्यंत आला आहेस. तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. निश्चिंत राहून पुढे चालत राहा. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव. तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे. निश्चिंत रहा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ।